शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं प्रथमेश गीते यांची नाशिक महानगर प्रमुख म्हणून आता नियुक्ती करण्यात आलेली आहे। मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी आता करण्यात आल्याची बातमी समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? एकतर मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेशाला, भाजपच्या पक्षप्रवेशाला ब्रेक तर लागलाच आहे, शिवाय आता प्रथमेश गीते नाशिक महानगर प्रमुखपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे लागवी। खरं तर सकाळपासूनच जर आपण बघितलं तर एक अनेक राजकीय ट्विस्ट जे आहे ते नाशिकमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळत आहे। सकाळी खरं तर मामा राजवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती होती, मात्र त्यांच्यावर दाखल असलेले गंभीर गुन्हे याच्यामुळे त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे। आणि यानंतर खरं तर संजय राऊत यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। तर त्या जागी माजी उपमहापौर असलेले प्रथमेश गीते यांची जी नियुक्ती आहे ती महानगर प्रमुख पदी केलेली आहे। एकूणच 8 दिवसापूर्वीच खरं तर मामा राजवाडे यांना महानगर प्रमुख पदी देण्यात आलेलं होतं, मात्र त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि संजय राऊतांनी ट्विट केले करत भाजपवर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले। यानंतर मामा राजवाडे यांच्यासह सुनील बागुल यांच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे। यानंतर जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आता त्यांची हकालपट्टी करत खरं तर त्या जागी प्रथमेश गीते यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे एकूणच सकाळपासून जर बघितलं तर नाशिकमध्ये मोठे राजकीय ट्विस्ट जे आहे ते घडताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। अगदी महेश, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।